रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार। मागेच एक लेख वाचण्यात आला। लेख असा होता, एका लहान मुलीनं आपल्या आजीला प्रश्न विचारला, आजी, नारी शक्ती म्हणजे नेमकं काय ग? त्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्यानं, थरथरणाऱ्या हातानं आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांच्या त्या म्हाताऱ्या आजीने फार सुंदर उत्तर दिलं की बाळा, स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं ग। स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते। तुडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघीण असते, कडाडली तर वीज असते, तान्या बाळाची नीज असते, अनबरका पोरी तिच्याच गर्भात साऱ्या भविष्याची बीज असते। स्त्री म्हणजे एक शक्ती असते, स्त्री म्हणजे एक शक्ती असते। अशा स्त्री शक्तीला सक्षम आणि सबल करण्यासाठी मी कुमारी अश्विनी नवनाथ ढिकले कोड क्रमांक 32 या विचार मंचावरती विषय मांडते आहे, स्त्री एक परिवर्तनाची जननी। खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवणं आणि पुरुषांची चेतनाशक्ती सतत जागृत ठेवणं ही निसर्गाने स्त्रीला दिलेली एक अनमोल देणगी आहे। याचा योग्य वेळी योग्य ठिकाणी कसा वापर करायचा हे कुठल्याही स्त्रीला शिकवावे लागत नाही, मग ती कितीही अडाणी असो वा निरक्षर। उपजत मिळालेल्या ह्या ज्ञानामुळे स्त्री मुळातच समृद्ध आणि सबल आहे। परंतु इथल्या पितृसत्ताक व्यवस्थेनं स्त्रियांना बंधनात बांधून टाकलं। मग कुटुंब संस्था, विवाह संस्था यावर पुरुषी वर्चस्व निर्माण झालं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रियांचं खच्चीकरण सुरू झालं। ही आहे एक बाजू, पण खऱ्या अर्थाने मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। खरं तर आज आयोजकांनी हा विषय ठेवला आहे की स्त्री ही परिवर्तनाची जननी। मग परिवर्तन म्हणजे नेमकं काय? तर परिवर्तन हे कुठलंही बंड नाही, तर परिवर्तन म्हणजे एक जागृती, परिवर्तन म्हणजे एक बदल। प्रत्येक स्त्री आज उंबरठ्याचा साखरदंड तोडून एक नव्याने आयुष्य जगती आहे, पुढे जाती आहे। जसे की आपल्याला इतिहासातली अनेक उदाहरणं माहीत आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 1948 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली। तेव्हा त्यांना सुद्धा संघर्ष भोगावाच लागला होता किंवा त्यांना सुद्धा अत्याचार सहनच करावे लागले होते, तरी सुद्धा त्या पुढे गेल्या आणि त्यांनी एक नवी क्रांती जन्माला घातली किंवा त्यांनी एक नवीन परिवर्तन केलं। हेच नाही तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संपूर्ण त्यांचं अस्तित्व किंवा त्यांचं घरदार नाहीचं झालेलं सुद्धा त्यांनी राज्यकारभार केला, त्या पुढे गेल्या, त्यांनी सुद्धा एक नवीन परिवर्तन केलं। हेच नाही तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब त्यांनी त्यांच्या मुलामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन बीज जन्माला घातलं किंवा एक नवीन रुजवण केली विचारांची, ते खऱ्या अर्थाने एक परिवर्तन होतं। आपण परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। खरं तर आज स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली, ग्रहांना प्रदक्षिणा मारल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात त्या पुढे सुद्धा गेल्या। यात काही उदाहरणं सुद्धा आपल्याला सांगता येतील। पण एक सारा पारकरला एक छोटी मुलगी आहे 10 वर्ष, तिने सारा पारकर अँड मॅजिकल वर्क नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं। परंतु ही झाली नाण्याची एक बाजू। खरं तर नाण्याची दुसरी बाजू सुद्धा मला इथं सांगणं खरंच महत्त्वाचं वाटतं। आजच्या 21व्या युगामध्ये आपण पुढे जात आहोत, जगत आहोत, झटत आहोत आणि पुढे लढत सुद्धा आहोत, तरी सुद्धा महिला काही अंशी आज सबल नाही आहेत, हे सुद्धा मला इथं सांगणं गरजेचं वाटतं। कारण लेखिका अमृता प्रीतम असं म्हणतात की स्त्रियांची सामाजिक स्थिती ही तिंबलेल्या कणकेसारखी झालेली आहे। आत ठेवलं तर उंदीर कुरतडतात आणि बाहेर ठेवलं तर कावळे चोची मारतात। मग अशा दुविधा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं हा प्रश्न तिच्या समोर उभा राहतो। खरं तर हिरण का इतिहास जब तक हिरण नहीं रचेगी तब तक उसमें शिकारियों की शौर्य गाथा रची जाएगी। म्हणजे जोपर्यंत महिला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत नाही, मान्य करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा समाज सुद्धा त्यांचं अस्तित्व मान्य करणार नाही। कारण टप्प्याटप्प्याने ह्या समाजाने स्त्रीचं स्त्रीत्व मान्य केलं, पण ह्या समाजाने स्त्रीचं अस्तित्व अजून मान्य केलेलं नाहीये। गरज आहे ती मानसिकता बदलण्याची, गरज आहे ते बुरसटलेले विचार बदलण्याची आणि गरज आहे ते माणसातला माणूसपण सिद्ध करण्याची। तेव्हा खऱ्या अर्थाने एक नवीन परिवर्तन होईल। आज स्त्रिया पुढे जात आहे, पण त्यांना काही अंशी हे टोकलं जातं, रोखलं जातं। पण जेव्हा खऱ्या अर्थाने पुरुष सुद्धा त्यांना तितकंच मार्गदर्शन करतील, तेव्हा त्या खऱ्या अर्थाने तितक्याच पुढे जातील। खरं तर यावर मला सांगावं असं वाटतं की महाभारतावर आधारित एक कवी पुष्पमित्र उपाध्याय असं म्हणतात की कब तक आस लगाओगे तुम बीते हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद आएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद आएंगे। कुणीतरी येईल आपली रक्षा करेल हे बघत बसण्यापेक्षा स्वतः अन्यायाविरुद्ध लढा, ते सुद्धा एक नवं परिवर्तन असेल। तुम्ही झडा, स्वतःसाठी लढा आणि पुढे जा, हे सुद्धा एक नवीन आयाम असेल। खरं तर एवढाच आशावाद व्यक्त करते आणि व्यासपीठाची रजा घेते। धन्यवाद।